तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये कोथिंबीरचे देठ घालून पाहिलंय का? नसेन पाहिलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण कोथिंबीरीच्या देठापासून एक अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. इथे मी कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला ना तर तुमचे कोथिंबीरीचे देठ अजिबातसुद्धा वायाला जाणार नाही. मी कोथिंबीर निवडल्यानंतर जे कवळे देठ होते ते या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आपल्याला हे देठ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण देठांना माती असते. तर एका साईडला इथे मी कढई गरम करून कढईमध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाण्याला छान इथे उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला हे देठ पाण्यामध्ये घालायचे आहेत. पाण्यामध्ये देठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा नाही घालायचं, अगदी थोडंसं या ठिकाणी आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि इथे मी ओलताना थोडेसे देठ पाण्यामध्ये बुडवलेले आहेत. तर मीठ घातलं की आपल्याला 1 ते 2 मिनटं छान अशी उकळी घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. तरी ते पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि देठसुद्धा अगदी थोडेसे मऊ झालेले आहेत. तर त्यानंतर आपल्याला हे पाण्यामधनं देठ काढून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे देठ थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता देठ थंड झालेले आहे. त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीरीचे देठ घालायचे आहेत. कोथिंबीरीचे देठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी रवा घालायचा. इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रवा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. रवा घातल्यानंतर आपल्याला छोटी वाटी दही घालायचं आहे. हे दही खूप जास्त आंबट नव्हतं. तुमचं जर दही आंबट असेल तर पोह्याचे 2 चमचे घातले तरी या ठिकाणी चालणार आहे. दही घातल्यानंतर बारीक असं आपल्याला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर इथे मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त लगेच पाणी घालू नका, लागेल तसं आपण पुढे पाणी घालणार आहोत. इथे मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेते. नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, इथे मी 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या. तुम्ही यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर कांदा, टोमॅटो, मिरच्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर छोटा अर्धा चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे. तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला नक्कीच सांगते, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सोडा घातला, मीठ घातला की छान आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पीठ मिक्स केल्यानंतर इथे मी एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅन गरम झाला की त्याला आपल्याला तेल लावायचं आहे. अगदी अप्रतिम मी तुम्हाला कोथिंबीरीच्या देठापासून रेसिपी दाखवणार आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट करू शकता. तेल लावल्यानंतर आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे. खूप जास्त पळीने पांगवायचं नाही, आपल्याला या ठिकाणी थोडंसं जाडसरच करायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर तव्यावर पीठ घातल्यानंतर बारीक गॅसवर एक साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. नंतर पलटी करून दुसरी साईडसुद्धा मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहे. लागेल तसं तुम्ही या ठिकाणी तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. तर तेल घातल्यानंतर एक साईड मस्त आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही दुसरीसुद्धा साईड छान अशी भाजलेली आहे. रंगसुद्धा किती सुंदर आलेला. मुलांना कळणारसुद्धा नाही की नक्की यामध्ये आपण काय घातलेलं आहे आणि कशापासून बनवलेलं आहे. तर मस्त आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवणार आहे की नाही एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली कोथिंबीरीच्या देठापासून रेसिपी. तर चला, थोडी तरी आवडली असेल ना तर लगेच लाईक करा. दुसरासुद्धा उत्तप्पा तव्यावरती घातल्यानंतर एका साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की सोडा जर तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता. तर सोडा घालायचा नसेल तर 10 ते 15 मिनटं आपल्याला हे पीठ साईडला ठेवायचं आहे, म्हणजे छान हे भिजलं जातं आणि उत्तप्प्याला छान अशी जाळी पडते. तर पाहू शकता तुम्ही आपल्या उत्तप्प्यांना छान जाळीसुद्धा पडलेली आहे. तर चला, अशाच पद्धतीने इथे मी सगळे उत्तप्पे करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता उत्तप्पे आपले तयार झालेले आहे. तुम्ही टोमॅटो केचप संग
किंवा बटाट्याच्या भाजीसंग किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी मऊ लुसलुशीत आपले कोथिंबिरीच्या देठापासून बनवलेले उत्तप्पे तयार झालेले आहे. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया असाच एक व्हिडिओ घेऊन.